चिंचवड महानगरपालिकेच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आता आंदोलनाची वेळ आलेली आहे. खरं तर आताच थोड्या वेळापूर्वी या सर्व आंदोलनकर्त्यांनी जर आपण पाहिलं तर महापौरांना या ठिकाणी घेराव घातला आणि महापौरांना या ठिकाणी जी आहे विनंती केलेली आहे की जे त्यांचे प्रश्न आहे ते मार्गी लावावे. नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पालिकेच्या पायऱ्यावरच आता हे बसून आंदोलन करत होत्या. ताई, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? काय एकंदरीत प्रकरण आहे, काय सांगाल? तर आपण काही बोलायचं आधी त्यांनी डायरेक्ट काढून टाकायचा विषय काढतात ते आणि आपण सुट्टी मागायला गेले डायरेक्ट बोलतात काम करायचं. प्रकरण काय तुमचं? प्रकरण काय कर्मचाऱ्यांचं आमचं सगळं? प्रकरण आता नाईटचं काम आहे ना, तर आम्ही डेला मागतोय, नाईट बंद झाल्या. मग डेला नाही म्हणतात त्यांनी, डायरेक्ट घरी बसा म्हणतात. मग आम्ही काय करायचं? घरी बसून 2-2 वर्ष झाला आम्ही. दुसरीकडे महापौरांनी निर्णय असा देखील घेतलेला आहे की जे रात्रीच्या महिला कर्मचारी कामाला जातात त्यांची ड्युटी बंद करून जे दिवसा केलेली. हा, दिवसा आम्हाला नाही म्हणतात, बंद करायला. करायला पाहिजे आपल्याला. काम सोडून घरी बसणं नाही, 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 नाही. मला तर कामावरनं काढूनच टाक. काय काय प्रकरण काय होतं? तुम्ही काय मागणी केली होती? काहीच नाही, माझं फक्त कंपनीतर्फे आले होते म्हणून त्यांनी प्लॅनिंग करून काढून टाकले आणि सुपरवायझर पण माझ्यासोबत वेगळ्या पद्धतीने वागत होते. आणि सांगायला गेले ना सुपरवायझर माझ्यासोबत असं वागतात ते, बोलतात ते, संस्कारवरनं बोलतात ते, मग ते डायरेक्ट मला काढून टाकले. काय कंपनीचं नाव काय आणि ठेकेदार कोण आहे तुमचं? रिअल बेस्ट आहे आणि सरांचं नाव आहे, सुपरवायझरचं नाव आहे विशाल सर आणि मॅनेजर आहे कावळे सर. तुमच्या पगाराचं काय विषय? असं देखील समस्या हातात पगार कमी होतो. 23,300 अकाउंटला येतो, 23,300. आम्हाला हातात दिले जातात 15,000 रुपये. हा, आणि 31 तारीखचा जर महिना असला तर 483 रुपयानं पगार काढतात, तर 17 रुपये कट करतात सर. आमचे सुट्ट्या नाहीत आणि 31व्या दिवसाचा पगार सुद्धा आम्हाला कधी आजपर्यंत भेटलेला नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या 25 तारखेला मी जॉईन झालेले, आता बघा किती दिवस. आणि PF 1 रुपये अकाउंटला जमा नाही.